मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू असून ते भर उन्हात आंदोलनस्थळी ठामपणे बसले आहेत। वाढत्या उष्णतेमुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाही त्यांनी वैद्यकीय तपासणी करून घेण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे। आंदोलनस्थळी डॉक्टरांचे पथक दाखल झालं होतं, मात्र जोपर्यंत सरकारकडून मागण्यांबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत कोणतीही वैद्यकीय तपासणी किंवा उपचार स्वीकारणार नसल्याची भूमिका जरांगे यांनी घेतल्याचं सांगितलं जातंय। दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून आंदोलनस्थळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही। मराठा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी उपस्थित राहत असून सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येते। जरांगे यांच्या प्रकृतीवर सर्वांचं लक्ष लागलं असून पुढील घडामोडींना महत्त्व प्राप्त झालं आहे।